गणपती बाप्पाचे आवडते परफेक्ट आणि सुबक तळणीचे मोदक. गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे, त्यामुळे गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तर व्हायलाच हवे. उकडीचे मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. आज आपण एकदम खुसखुशीत आणि सुबक असे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. असे हे तळणीचे मोदक 10 ते 12 दिवस सहज टिकतात. त्यामुळे हे तळणीचे मोदक जास्त प्रमाणात बनवले की गणपतीला प्रसाद म्हणून घेता येतात. या मोदकांच्या पाकळ्या पहा किती सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर कलरही खूपच सुंदर दिसत आहे. अगदी परफेक्ट असे आपले तळणीचे मोदक तयार झाले आहे. तुम्हाला मी एक मोदक तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत आणि खूप जास्त लेयर्स असलेले मोदक आपले तयार झाले आहे. बाप्पा घरात येणार म्हटलं की खूपच उत्साहाचं वातावरण असतं. त्याच उत्साहाने परफेक्ट असे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया. सारण तयार करण्यासाठी सर्वात आधी इथे आपण काजू, बदाम, पिस्ता थोडे थोडे प्रमाणात घेतले आहे. हे तीनही पदार्थ आपल्याला आता थोडे थोडे बारीक करून घ्यायचे. चाकूने किंवा ड्रायफ्रूट्स कटरने अशा पद्धतीने हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे. इथे आपण 6 काजू, 6 बदाम, 6 पिस्ते घेतले आहे. सारणामध्ये ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरीही चालतात. सारण बनवण्यासाठी इथे मी 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहे. आता हे खोबरे आपल्याला किसून घ्यायचे आहे. जास्त जाडसरही नाही आणि जास्त बारीकही नाही, अगदी मीडियम असे खोबरे आपल्याला किसून घ्यायचे आहे. बरेच जण हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतात, पण जेव्हा मोदक खाताना हे खोबरे दाताखाली येते तेव्हा मोदक चवीला खूपच भारी लागतो. तर इथे आपले 2 वाट्या खोबरे किसून झाले आहे. तुम्हाला जर सुके खोबरे नको असेल तर इथे तुम्ही ओले नारळही घेऊ शकता. सारण बनवण्यासाठी इथे आपले खोबरे किसून तयार आहे. त्याचबरोबर इथे आपण 1 चमचा खसखस घेतली आहे. 4 ते 5 इलायची बारीक करून त्याची पावडर आपण इथे घेतली आहे. त्याचबरोबर आपले ड्रायफ्रूटसुद्धा कापून तयार झाले आहे. तर आता सर्वात आधी इथे आपण मोदकाचे पीठ तयार करून घेऊ. यासाठी इथे आपण 2 वाट्या मैदा घेतला आहे. आता आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने पाऊण वाटी रवा इथे घेतला आहे. रवा घातल्यामुळे आपले तळणीचे मोदक अगदी संपेपर्यंत जसेच्या तसे खुसखुशीत राहतात. तुम्हाला जर मैदा नको असेल तर या ठिकाणी गव्हाचे पीठ वापरले तरी चालते. मैदा आणि रवा घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा मीठ घेतले. हाताने हे सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व साहित्य छान एकजीव झालं की यामध्ये 3 ते 4 चमचे गरम तेल घालायचे. यामध्ये आपण अगदी कडकडीत तेल घातले आहे. तेल गरम असल्यामुळे चमच्याने आधी हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. मोदक बनवण्यासाठी इथे आपण पाऊण वाटी बारीक रवा घेतला. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा, तो यामध्ये घालायचा. आधी चमच्याने नंतर हाताने हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर मुठीमध्ये घेऊन अशा पद्धतीने पीठ वळून पाहायचं. मूठ वळली की समजून घ्यायचे यामध्ये तेलाचे मोहन अगदी बरोबर पडले आहे. मोहन घालण्यासाठी इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. सर्व जिन्नस छान एकत्र झाले की थोडे थोडे पाणी घेऊन हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. तर आपण इथे चपातीसाठी जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. म्हणजेच आपण पुरी बनवण्यासाठी जसे पीठ भिजवतो तसेच पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे. तर आता आपले पीठ छान भिजवून झाले आहे. अर्धा तास हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे. यामध्ये आपण रवा घातला आहे आणि रवा भिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे आहे. आता आपण पीठ भिजेपर्यंत सारण भाजून घेऊ. यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन गरम झाले की यामध्ये 1 चमचा खसखस घातली. अगदी मंद आचेवर खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस भाजून झाली की यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचे आणि चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे. चॉप केलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. एक मिनिटभर हे ड्रायफ्रूट्स छान खमंग होईपर्यंत भाजून घेतले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे व अर्धा चमचा तूप घालून यामध्ये किसून घेतलेले खोबरे घालायचे. खोबरेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खोबऱ्यामध्ये थोडा ओलावा असतो, त्यामुळे खमंग असे खोबरे भाजून घेतले की सारण आपले बरेच दिवस टिकते. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत खोबरे भाजून घेतले की थंड करायला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे. त्याचबरोबर यामध्ये भाजून घेतलेली खसखस घालायची. चॉप केलेले सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे.
3 इलायची आपण साखर घालून बारीक करून घेतली, तीही यामध्ये घालायची. त्याचबरोबर 1 वाटी पिठी साखर यामध्ये घातली. ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण 1.5 वाटी खोबऱ्याचा कीस घेतला व त्याच प्रमाणामध्ये 1 वाटी इथे आपण पिठी साखर घेतली आहे. सारण बनवण्यासाठी जर आपण सर्व साहित्य परफेक्ट प्रमाणात घेतले तर अगदी खमंग असे आपले सारण तयार होते. अर्धा तास झाला आहे आणि आता आपले पीठही छान भिजले आहे. पुन्हा हे पीठ आपल्याला थोड्या हाताने मळून घ्यायचे आहे. अगदी मऊसर असे पीठ तयार झाल्यानंतर या पिठाचे 2 छोटे गोळे तयार करून घेतले. अगदी हलकेसे तेल लावून हे दोन्ही गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. पीठ घट्ट असल्यामुळे पोळपाटाला अजिबात चिटकत नाही. आता आपण याची छोटीशी पुरी तयार करून घेऊ. इथे मी तुम्हाला दोन्ही पुऱ्या लाटून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे आपले पीठ मोदक बनवण्यासाठी तयार झाले आहे. त्यामुळे पुरी अगदी सहज लाटली जात आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. हातावर पारी घेऊन 2 बोटाच्या मध्ये 1 बोट ठेवून 2 बोटाने हलकेसे पीठ दाबून घ्यायचे. अशा पद्धतीने 1-1 बोटाचे अंतर ठेवून आपल्याला हे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. या मोदकाच्या पाकळ्या जवळ बनवल्या की मोदक खूपच सुंदर दिसतो. आता अशा पद्धतीने या सर्व पाकळ्या तयार करून घेतल्या आणि यामध्ये आता आपल्याला 1 चमचा सारण भरायचे आहे. आता या पाकळ्या हलक्या साईडने एकत्र करायच्या आणि वरच्या साईडने खेचला की अगदी सुबक असा आपला मोदक तयार होतो. मोदक दाबून घेताना हातामध्ये जर जास्तीचे पीठ आले तर त्यामधील पीठ थोडे काढून टाकायचे. तुम्ही पाहू शकता अगदी सुबक आणि सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे. आता मी तुम्हाला याच पद्धतीने दुसरा मोदक तयार करून दाखवते. दुसरी पारी हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. यामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि पाकळ्यांची सर्व बाजू एका बाजूने करून घ्यायची. हलक्या हाताने पाकळ्या थोड्या वर खेचायच्या आणि मोदक बंद करून घ्यायचा. जेव्हा आपण उकडीचे मोदक बनवतो तेव्हा या पाकळ्या करणे थोडे अवघड जाते, पण तळणीचे मोदक बनवताना या पाकळ्या अगदी सहज तयार होतात. जेवढे पीठ आपण इथे घेतले होते त्या पिठामध्ये जवळजवळ 33 ते 34 मोदक इथे आपले तयार झाले आहे. जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही. अगदी भरपूर पाकळ्या असलेले अगदी सुबक असे मोदक आपले इथे तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी आकर्षक असे सर्व मोदक इथे आपले तयार झाले आहे. यातील काही मोदक मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये थोडे तेल गरम करायला ठेवले. तेल हलकेसे गरम झाले की यामध्ये आपल्याला मोदक सोडायचे आहे. मोदकाची तोंडाची बाजू थोडी जड असते, त्यामुळे मोदक तेलामध्ये घातले की लगेचच उलटे होतात. त्यामुळे अगदी मंद आचेवर एकसारखे उलटे पालटे करून हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे. अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत मोदक तळून घ्यायचा. मोदक तेलामधून काढल्यानंतर सुद्धा मोदकाची तळण्याची प्रक्रिया चालू असते. त्यामुळे आपल्याला अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत मोदक तळून घ्यायचा आहे. अगदी अशा पद्धतीने खालीवर करून हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने अगदी हलकासा तांबूस रंग आला की सर्व मोदक तेलामधून काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आपल्या मोदकांना आला आहे. भरपूर पाकळ्या असलेले अगदी सुबक आणि सुंदर मोदक आपले इथे तयार झाले आहे. अगदी खमंग असे सारण तयार करून परफेक्ट असे पिठाचे प्रमाण घेऊन खूपच सुंदर असे आपले मोदक इथे तयार झाले आहे.
इतका मोहक आणि सुंदर मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवला तर गणपती बाप्पा तर तुमच्यावर नक्कीच खुश होतील. आणि गणपती बाप्पाबरोबरच घरातील सर्व मंडळी मोदक तर खूप आवडीने खातीलच, शिवाय तुमचं कौतुकही करतील. तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही मोदकाची रेसिपी आवडली असेल तर या गणेश चतुर्थीला तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा हे मोदक नक्की बनवा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे तळणीचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.